नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पुन्हा एकदा विजन करिअर अकॅडमी आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे. आपला जो टॉपिक आहे आजचा तो बॅट्समन पदासाठी फॉर्म का भरला पाहिजे आणि कोणी भरला पाहिजे, तर यावरती आपण आज चर्चा करणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये जसं आपल्याला आपल्या संचालक मॅडम यांनी आपल्या बॅट्समन पदाबद्दल जी संपूर्ण माहिती सांगितली, तर त्याच पद्धतीने आपण आज जो नवीन टॉपिक काढलेला आहे की बॅट्समन पदासाठी आपण फॉर्म का भरला पाहिजे. तर हे बघा मित्रांनो, ज्या मुलांची हाईट 165 सेंटीमीटर भरत नाही पोलीस भरतीसाठी, त्या मुलांना हा एक चांगला पद्धतीने एक पर्याय आपल्याला शासनाने दिलेला आहे की जे पोलीस विभाग आहे आपला पोलीस बॅट्समन, तर यामध्ये आपण फॉर्म भरू शकतो. कारण त्याच्यासाठी आपल्याला हाईटची जी मर्यादा दिलेली आहे ती 162.5 आणि मुलींसाठीही हा एक पर्याय चांगला आहे ज्यांची हाईट 155 सेंटीमीटर भरत नाही पण 152.5 सेंटीमीटरपेक्षा जास्त आहे. तर अशा मुलींसाठी सुद्धा हा एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्याला दिलेली आहे. तर नक्कीच तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये कनेक्टेड राहा, मी तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती देत आहे. तर बघा, जसं एक आपल्याला पोलीस विभागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रांच असतात. जसं की साधारण एक पोलीस स्टेशन घेतलं, त्यानंतर CIDC ब्रांच असते, त्याच्यानंतर QRT RCP या पद्धतीच्या जशा ब्रांच असतात तशीच ही एक पोलीस विभागामधील बॅट्समन हा एक वेगळा विभाग असतो. तर बॅट्समन या विभागासाठी फॉर्म भरणारे फार कमी मुलं असतात. यामध्ये मेरिट पण फार कमी लागतं, कारण की अजूनपर्यंत बरीचशी माहिती आपल्या महाराष्ट्रामध्ये मुलांना मिळालेली नाही आहे बॅट्समन पदाबद्दल. आणि काही मुलांमध्ये अजून गैरसमजसुद्धा आहेत की बॅट्समनमध्ये फॉर्म भरला तर मग आपल्याला त्याच्यात काय बेनिफिट, जो नॉर्मल पोलीस आहे त्यामध्ये आणि बॅट्समनमध्ये काहीतरी बेनिफिटमध्ये फरक पडू शकतो. तर मित्रांनो, तसं काही डोक्यात घेऊ नका, कारण जो आपण बॅट्समनमध्ये फॉर्म भरतो आहे तो पण एक पोलीस कॉन्स्टेबल म्हणूनच असतो, त्यात दुसरं कुठलं असं पद नसतं. त्यामुळे बॅट्समन पद हे एक कॉन्स्टेबलचंच पद असतं. जशा पद्धतीने आपण बॅट्समनमध्ये फॉर्म भरतो तर त्यावेळेस आपल्याला भरती झाल्यानंतर जशी नॉर्मल पोलीसला आपल्याला ट्रेनिंग देतात, सेम ट्रेनिंग आपल्यालाही करावं लागते. आपल्यालाही बेसिक ट्रेनिंगमध्ये पास व्हावंच लागतं आणि त्यानंतर आपल्याला आपली नियुक्ती ही आपण ज्या जिल्ह्याला भरती झालो आहे त्या जिल्ह्याला बॅट्समनमध्ये आपली नियुक्ती होत असते. एक साधारण जर विचार केला तर बरेचसे असे मुलं आहेत की ते विचार करतात की बॅट्समनमध्ये जर भरती झालो आपण तर आपल्याला बॅट्समनमध्येच राहावं लागेल का. तर असा एक काही विचार करू नका की तुम्ही समजा बॅट्समनमध्ये भरती झालात, परंतु तुम्हाला जर बाहेर कुठे नोकरी करण्याची इच्छा असेल तर 3-4 वर्ष झाल्यानंतर आपल्या बेसिक ट्रेनिंग झाल्यानंतर आपल्याला इच्छा असेल तर आपण बाहेर निघू पण शकतो. त्याच्यासाठी बरेचसे पर्याय पण आहेत. आणि जर कोणाला असं वाटलं की जसे डिपार्टमेंटल PSI वगैरे असे एक्झाम निघतात तर ते बॅट्समनचे जे विद्यार्थी ते भरू शकतात का, तर नक्कीच जे डिपार्टमेंटल PSIच्या ज्या परीक्षा असतात विभागीय पोलीस उपनिरीक्षक म्हणून, तर त्यासाठी सुद्धा आपण पात्र असतो, त्यासाठी आपल्याला सुद्धा फॉर्म भरू शकतो. तर त्याच्यातले जे गैरसमज आहे मुलांचे ते बऱ्यापैकी दूर होत असतील. जो काही पेमेंटचा इश्यू असतो, समजा नॉर्मल पोलीस आणि बॅट्समनमध्ये जे पोलीस झालेले आहेत तर याच्यामध्ये पेमेंटमध्ये काही तफावत असते का, तर बिलकुल नाही. पेमेंटमध्ये कुठल्याही प्रकारची तफावत नसते. तर सर्वात पहिले हा मनातला एक विचार काढून टाका की बॅट्समन हे पद वेगळं असतं. बॅट्समन हा एक नॉर्मलच पोलीस असतो, त्यालाही जर असलं तर बाहेरच्या ड्युट्या कराव्याच लागतात. त्याच्यामुळे त्याला बेसिक ट्रेनिंग पण दिलं जातं, त्यामुळे त्याला कुठलीही ड्युटी करण्यासाठी हे पात्रच असतं. त्यामुळे हा विचार पहिले मनातून काढा. आणि जो दुसरा एक विषय आपण मांडला होता की बॅट्समन पदासाठी फॉर्म का भरला पाहिजे, कोणकोणत्या मुलांनी भरला पाहिजे, तर ज्या मुलांची हाईट कमी बसते किंवा ज्या मुलांचं शिक्षण कमी आहे, जे मुलं फक्त 10वी पास आहे, ज्यांची अजून 12वी झालेली नाही आहे, किंवा काही मुलांचे शिक्षणाचा अभाव असतो त्यामुळे कॉलेजेस नसतं जवळ, तर त्या मुलांचं शिक्षण झालेलं असेल तर 10वी पास जरी असणार तुम्ही तरी तुम्ही ह्या बॅट्समन पदासाठी फॉर्म भरू शकतात. आणि जे मुलं 12वी पण पास आहेत, ग्रॅज्युएट पण आहेत, पण ज्यांची हाईट कमी बसते
किंवा जे मेरिटमध्ये कमी बसत आहेत, ज्यांना ओपनमध्ये फॉर्म भरतायत किंवा एक एक 2-2 मार्कांनी राहत आहेत, तर त्या मुलांनी नक्की ह्या पदाचा विचार केला पाहिजे. कारण की ह्या पदामध्ये आपण फॉर्म भरला तर त्याच्यात कॉम्पिटिशन बऱ्यापैकी कमी होतं आणि मेरिटसुद्धा बऱ्यापैकी कमी लागतं. तर हा एक चांगला विषय आहे की जे मुलं ग्रॅज्युएट आहेत किंवा ज्यांची हाईट भरते पण त्यांना बॅट्समन पदासाठी फॉर्म भरायचा आहे, तर ते सुद्धा फॉर्म भरू शकतात. त्याला कुठल्याही प्रकारचा दुसरा क्रायटेरिया नाही आहे. तर याच्यात मुली फॉर्म भरू शकतात का बॅट्समनसाठी? तर हो, नक्कीच मुलीसुद्धा फॉर्म भरू शकतात. ज्या मुलींची हाईट 152.5 सेंटीमीटरपेक्षा जास्त आहे त्या मुली यासाठी फॉर्म भरू शकतात. त्यांनासुद्धा 10वी पास ही पात्रता असते. बॅट्समन पदासाठी जसं आपल्याला नॉर्मल पोलीस शिपाईसाठी जे ग्राउंड आणि पेपर असतं तसंच सेम असतं. पेपरची लेवल ही थोडी कमी असते. पेपरला आपल्याला जसं 10वीचा क्रायटेरिया दिलेला असल्यामुळे पेपरची लेवल ही थोडी कमी असते. त्यामुळे पेपर हा थोडा सोपा निघतो. आणि त्यात आपल्याला जे बॅट्समनमध्ये आपण फॉर्म टाकल्यामुळे आपल्याला एक त्याच्यात अजून दुसरी एक ॲडव्हान्स परीक्षा असते, ती म्हणजे प्रॅक्टिकल. तर हे बँडचं प्रॅक्टिकल आपल्याला पास होणं गरजेचं असतं. तर यामध्ये मी तुम्हाला परत थोडंसं अपडेट करून सांगतो की जी बॅट्समनमध्ये आपली जी भरतीची प्रक्रिया असते ती कशी असते. तर एक लक्षात ठेवा, जे नॉर्मल आपण पोलीस शिपाईसाठी जे ग्राउंड असतं तेच ग्राउंड आपल्याला बॅट्समन पदासाठी पण असणार आहे, बरोबर. त्यानंतर आपल्याला जे पेपर असतो तो पेपर थोडा कमी लेवलचा असणार आहे, पण पेपर मात्र 100च मार्काचा असणार आहे. त्याच्यामुळे पेपरला आपल्याला टायमिंग पण तोच असणार आहे आणि 100 मार्क असणार आहे. तिसरा जो पार्ट येतो तो असतो आपला प्रॅक्टिकलचा, जे आपल्याला वाजून दाखवण्यासाठी आपल्याला चान्स मिळतो. तर त्यासाठी आपल्याला तिथे पास होणं गरजेचं असं आहे. असं नाही की प्रत्येक जिल्ह्याला मार्क्स दिलेले असतात. काही जिल्ह्याला मार्क्स पण देतात आणि काही जिल्ह्यांना डिपेंड असतात की वाजवण्यावरती सिलेक्शन असतं. आता प्रत्येक जिल्ह्याच्या घटक प्रमुखावर डिपेंड आहे की त्यांनी परीक्षा कशी घेतली पाहिजे. तर आत्तापर्यंतच्या माझ्या अनुभवानुसार तर 2017-18 पासून जे चालू केलं आहे, तर त्यामध्ये वाजवण्यासाठी जे प्रॅक्टिकल असतं आपलं त्याला 100 मार्क दिलेले आहेत. तर ते 100 मार्क आणि आपल्या पेपरचे जे 100 मार्क आहे यांची टोटल केली जाते आणि यांची टोटल करून त्याला डिवाइड 2 केलं जातं. आणि जे काही तुमची फिगर येते ती आणि तुमची ग्राउंडला जे तुम्हाला मार्क मिळाले अशी टोटल तुमची एकत्र करून तुमचं मेरिट लागलं जातं. तर तुम्हाला एक सोप्या पद्धतीने सांगतो. समजा एखादा मुलगा ग्राउंडमध्ये त्याला 40 मार्क पडलेत, 50 पैकी 40 मार्क पडले, आणि एखादा मुलगा त्याच मुलाला पेपरमध्ये 100 पैकी 80 मार्क पडले आणि त्याच मुलाला 100 जे आपलं प्रॅक्टिकल आहे वाजवण्याचं त्याला 100 पैकी 70 मार्क पडले. तर त्याचे जे वाजवण्याचे जे मार्क आहेत 70 आणि त्याचे पेपरचे जे मार्क आहेत ते 80, या दोघांची टोटल केली जाते. टोटल होती 150. तर त्या 150चे निम्मे किती होतात, डिवाइड 2 केल्यानंतर 75, बरोबर. तर ते 75 मार्क आणि जे आपले पहिलेचे जे ग्राउंडचे मार्क आहेत 40 मार्क हे टोटल केली जाते. मग हे 75 आणि हे 40 याची टोटल करून तुमचं मेरिट लागलं जातं. तर हा एक आपल्याला एक नवीन पर्याय तुम्हाला दिलेला आहे शासनाने. तर विचार करा, काही जिल्ह्यांना मात्र पेपर जे आपलं प्रॅक्टिकलला जे 100 मार्क असतात तर ते नसणार आहे, पण काही जिल्ह्यांना हे असू शकतं. काही जिल्ह्यांना फक्त सिलेक्शन असेल. ज्या मुलांना चांगल्या पद्धतीने वाजवता येतं ते मुलं सिलेक्ट केले जातील आणि त्या सिलेक्टेड मुलांमध्येच फक्त मेरिट लागू शकतं. तर आजच्या व्हिडिओमधून बऱ्याच मुलांना जे काही आपले प्रश्न होते, मला ज्या कमेंट्स आल्या त्यातले बरेचसे प्रश्न त्यांचे क्लिअर झालेले असतील. पण अजूनही कोणाला काही जर प्रश्न अडलेले असतील किंवा कोणाला काही अजून माहिती हवी असेल किंवा आपल्या बॅट्समन पदाचे जे क्लासेस चालतात त्याचे जे तुम्हाला जर प्रॅक्टिकलची माहिती हवी असेल तर नक्कीच तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही मला संपर्क करू शकता. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.